नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NBMS अर्थात नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स यांच्या मार्फत GPAT ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट या 2025च्या एक्झामसाठी जे रजिस्ट्रेशन आणि फॉर्म फिलिंग आहे ते सुरू झालेलं आहे। 1 एप्रिल 2025 दुपारी 3 वाजल्यापासून हे फॉर्म सुरू झालेले आहेत। तर फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, फॉर्म भरण्यासाठीची जी लिंक आहे, वेबसाईट आहे, त्याची लिंक डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथं जाऊन तुम्ही साईट ओपन करू शकता। फॉर्म भरण्यासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या या ठिकाणी देत आहे। लक्षात ठेवा, या वेबसाईटवरती आल्यानंतर खाली बघू शकता इन्स्ट्रक्शन नावाचा एक सेक्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करा। त्यावरती क्लिक केल्यानंतर काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। फोटोची साईज किती असली पाहिजे, सिग्नेचर स्कॅन केलेली तिची साईज किती असली पाहिजे, फोटो हा तुमचा 3 महिन्यापेक्षा जास्त जुना नको, त्याचा बॅकग्राऊंड हा व्हाईटच हवा, तुमची नेक मान आहे ती सरळच हवी। फोटो संदर्भात काही सूचना आहेत त्या बघा। 80 KB पेक्षा कमी साईज असली पाहिजे फोटोची। आणि सिग्नेचर जे आहे, सिग्नेचरच्या बाबतीत पण 20 KB to 100 KBच्या दरम्यान साईज हवी। JPG किंवा JPEG फॉर्मॅट हवा। आता हे रिसाईज कसं करायचं, तर क्रोमवरती नॉर्मली कुठल्याही ब्राउझर किंवा गुगलवरती जाऊन रिसाईज इमेज असं सर्च केलं तर तुमचा फोटो हा अपलोड करून जे काही डायमेन्शन्स आहेत ते टाकून तुम्ही त्या साईज रेंजमध्ये त्या फॉर्मॅटमध्ये फोटो डाउनलोड करून घेऊ शकता। आता फॉर्म भरायचा कसा, लिंक कशी, तर इथे ॲप्लिकेशन लिंक म्हणून दिसतंय, त्याच्यावरती क्लिक करा। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फॉर्म भरायची जी वेबसाईट आहे ती ओपन होईल। लक्षात ठेवा, TCSचं पोर्टल जसं आहे तसं हे पोर्टल आहे। TCS मार्फत आय थिंक एक्झाम तुमची कंडक्ट केली जाईल, कारण जेवढा माझा एक्सपिरियन्स आहे हे जे पोर्टल दिसत आहे NBMS कंडक्ट करणार आहे हे एक्झाम, पण फॉर्म फिलिंग आणि ह्या बाकीच्या ज्या प्रोसेस आहेत त्या थर्ड पार्टी TCSकडून केल्या जाण्याची शक्यता वाटते मला। तर ह्या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला रजिस्टर करून घ्यावं लागेल, कारण ऑलरेडी सुरुवातीला तुमचा मोबाईल नंबर आणि बेसिक डिटेल्स द्यायचे आहेत आणि त्या दिल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होईल। तुम्हाला एक यूजर ID मिळून जाईल, तुमचा क्रिएट केलेला पासवर्ड मिळेल। लक्षात ठेवा, पासवर्ड टाकत असताना त्यामध्ये एक कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर आणि त्या ठिकाणी साईन एखादं चिन्ह, मग #@ असं साईन आणि काही नंबर, अशा पद्धतीचा पासवर्ड पाहिजे। पासवर्डची साईज लिमिट पण त्यांनी दिलेली असते। अशा पद्धतीने पासवर्ड करा। तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचा जो यूजर ID आणि पासवर्ड आहे किंवा तुमच्या ज्या डिटेल्स आहेत त्या ईमेलवरती पण येऊन येतात। तो ईमेल स्टार मार्क करून ठेवा, कारण पुढे वेगवेगळ्या स्टेपसाठी हा ID पासवर्ड तुम्हाला लागत असतो। ठीक आहे, आता एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुन्हा तुम्हाला लॉग इन पर्यायावरती यायचं आहे। तुमचा जो यूजर ID आहे, पासवर्ड आहे, कॅप्चा कोड टाका आणि लॉग इन करून घ्या। लॉग इन करून झाल्यानंतर तुम्हाला बाकीच्या ज्या इतर डिटेल्स आहेत त्या भरून स्टेप बाय स्टेप या ठिकाणी रजिस्ट्रेशनची प्रोसेस करायची आहे। डेमो म्हणून मी दाखवतो आहे, पूर्ण फॉर्म फिलिंग मी करून दाखवणार नाही, जस्ट प्रोसेस कशी आहे, कसं करायचं त्यासाठी दाखवतो आहे। शिवाय मोबाईलवरती भरत असाल तर क्रोम ब्राउझरच वापरा, क्रोम अपडेटेड असणं गरजेचं आहे। शिवाय डेस्कटॉप मोड ऑन केलात तर ते जास्त बेटर राहील, कारण त्या ठिकाणी जसा PCमध्ये व्ह्यू असतो तसा व्ह्यू दिसतो, म्हणून डेस्कटॉप मोड ऑन ठेवा। तर काय करायचं आहे, सुरुवातीला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचा जो यूजर ID आणि पासवर्ड मिळालेला आहे तो वापरून तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर सगळ्या डिटेल्स इतर ज्या आहेत, तुमच्या क्वालिफिकेशन डिटेल्स, कॅटेगरी रिलेटेड डिटेल्स, त्या सर्व टाकून घ्यायच्या आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे। फॉर्ममध्ये लक्षात ठेवा, मी अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे, फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची, कोणत्या डिटेल्स एडिट होत नाहीत, नाव, एक्झाम सिटी या गोष्टी एडिट होत नाहीत, त्यामुळे त्या गोष्टी काळजीपूर्वक भरा। तो व्हिडिओ एकदा पाहून मग फॉर्म भरा, तर ही काळजी घ्या। शिवाय या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे, तुम्ही फॉर्म भरत असताना तुमचं जे काही कुठला ब्राउझर वापरताय तो कुठला हवा, अपडेटेड व्हर्जन कुठला हवं हे सांगितलेलं आहे। त्या गोष्टींची काळजी घ्या, जेणेकरून फॉर्म फिल करत असताना कुठली अडचण या ठिकाणी येणार नाही। ठीक आहे, त्यानंतर आधार कार्ड वगैरे तुमच्या ह्या देखील डिटेल्स लागणार आहेत। मोबाईल नंबर, ईमेल ID सुरू असावा, त्याच्यावरती त्या डिटेल्स आल्या पाहिजेत, कारण बऱ्याचदा असं होतं की विद्यार्थ्यांजवळ 2-2 नंबर असतील, तर आधारला लिंक असणारा नंबर किंवा तुमचा जो मोबाईल नंबर इथे टाकताय त्याच्यावरती इनकमिंग SMS सुरू असावं। बऱ्याचदा 2 नंबर असतील तर एखादा नंबर बंद असतो, तर असं काही नको। ठीक आहे, काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते यांनी सांगितलेलं आहेत। तर तुमचं जे नाव आहे, ॲप्लिकंट नेम, ते कसं असलं पाहिजे, तर लक्षात ठेवा, तुमच्याजवळ जे डॉक्युमेंट असणार आहेत त्यावरती जसं नाव आहे तसं टाका। ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही एक्झामिनेशनला ज्यावेळेस जाता त्यावेळेस तुमचं ID प्रूफ, आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे तुम्ही नेत असता, तर ते स्पेलिंग वगैरे टाकत असताना करेक्टली टाकून घ्या। नावामध्ये पुन्हा करेक्शन करता येत नसतं। मोबाईल नंबर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडं असणं गरजेचं आहे।
व्हॅलिड असणं गरजेचं आहे का, तर त्याच्यावरती कम्युनिकेशन होणार आहे पुढे. ओके, नॅशनॅलिटी रिलेटेड डॉक्युमेंट, अल्टरनेट नंबर, पॅरेंट्सच्या डिटेल्स, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली भरायच्या आहेत तुम्हाला. ठीक आहे, इथे ह्या सगळ्या डिटेल्स भरल्यानंतर पुढची स्टेप तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तुमचा यूजर आय डी क्रिएट होत असतो. तो यूजर आय डी क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला यूजर आय डी पासवर्ड वापरून लॉग इन करायचं आहे, फॉर्म भरण्याची स्टेप करून घ्यायची आहे. शिवाय काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मोबाईलवरती फॉर्म भरत असताना काही अडथळे येऊ शकतात. या ठिकाणी क्लिक करत असताना, डिटेल्स भरत असताना टायपो एरर पण होऊ शकतो. तर फॉर्म फिलिंगसाठी यांनी बराचसा वेळ दिलेला आहे. त्यामुळे तुमच्या कॉलेजच्या कम्प्युटर लॅबमध्ये जा आणि कम्प्युटर लॅबमध्ये जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरलं तर ते जास्त बेटर होणार आहे. ठीक आहे, तर यापूर्वी जो व्हिडिओ बनवलेला आहे फॉर्म भरताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची तो देखील काळजीपूर्वक व्हिडिओ पहा. काही डिटेल्स या काळजीपूर्वक भरा, स्पेलिंग मिस्टेक टाळा, कारण बऱ्याचदा मग नावात जर ॲप्लिकेशन फॉर्म किंवा हॉल तिकीटवरती जसं नाव येतं ते आणि तुमचं आय डी प्रूफ आहे हे व्हेरीफाय केलं जातं एक्झामच्या वेळेस. त्यामुळं त्या गोष्टींची देखील व्यवस्थित काळजी घ्या. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांचं कोणाचं बी फार्म थर्ड इयर किंवा बी फार्म फायनल इयर आहे आणि जीपॅटची एक्झाम देणार आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.